आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रहा, अभ्यास करत राहा. आता मनापासून अभ्यास कर. बरं ऐक शरू, तुला माहितीये ना मॅडमची तब्येत जरा बरी नाहीये. मी त्यांच्याकडे जाऊन येते आणि तिथेच थांबेन मी. ठीक आहे? हो, तू थांब त्यांच्याजवळ आणि त्यांना सांग की मी स्वतःच्या हाताने जेवण बनवणार आहे त्यांच्यासाठी. त्यांच्या आवडीचा पातळ रस्सा करणार आहे मी आज. वा, क्या बात है. आणि अभ्यासाचं काय? शरू, बघता बघता किती मोठी झालीस ग. सगळ्या जबाबदाऱ्या छान कळायला लागल्यात आता तुला. मग आता एखादा छानसा सुंदरसा असा भावला बघून शुभमंगल उरकून टाकूयात का? आ शारू, अभ्यास कर. बाकी आता कुठली कामं करत बसायची नाहीत. मी आल्यावर सगळं बघीन. मी मॅडमकडे जाऊन येते. रिक्षा खाली का? हो साहेब. कुठं जायचंय? चला सांगतो. कशाला त्रास करून घेते साक्षरा? अगं थोडा अशक्तपणा आहे. मी पडते जरा आहे आणि काही लागलं ना तर तुला फोन करते. हा नाही मॅडम, मी तुम्हाला अजिबात एकटं सोडणार नाहीये. अगं तू इथं अशी नुसती बसून आहेस. ये वाया चाललाय तुझा. मला नाही पटत ते. तू इथे असं उगीच बसून राहणं नकोसं वाटतंय बघ. मॅडम, तुम्ही आता कसलाही विचार करू नका. आणि तुम्ही कुठे मला काही ओझी उचलायला लावताय? मला फक्त इथे बसूनच तर राहायचंय आणि मला खरंच काही काम नाहीये. तुम्ही आता शांत पडून राहा बघू. बरं बाई, तुझं कर. आणि हो मॅडम, कामाचं म्हणाल तर आपलं ऑडिटचं काम बरंचसं पूर्ण होत आलंय. हे लई बेस झालं बघ. काम येत होणं महत्वाचं आणि ती जबाबदारी तू स्वीकारलीस म्हटल्यावर मला कसलीच काळजी नाही. अक्षरा, एक बोलू? तू काल म्हणालीस ना तसं तू आमच्या आयुष्यात येण्यामागं नियतीचा काही संकेत आहे. मॅडम, म्हणजे पक्की. मी देवी आईच्या मंदिरात आले आणि तुझी माझी भेट झाली. त्याआधीच सुंदरची आणि तुझ्या बाबांची भेट झाली होती. म्हणजे ही देवी आईचीच इच्छा असेल ना व तुला आमच्या आयुष्यात आणण्याची. मला तर वाटतं की तू आम्हाला मिळालेला दैवी आशीर्वाद आहेस. मॅडम,
आशीर्वाद वगैरे असं काही नसतं. अक्षरा, ते मला ठरवू दे. बघ की जग किती छोटं आहे. या जगात आपली माणसं फिरून आपल्याच जवळ येत असतात आणि यामागे नक्की काहीतरी दैवी संकेत आहे. बाळा, आता तुझ्या ध्यानात येत नसेल, पण मला कळतोय देवी आईचा आशीर्वाद. आणि म्हणून माझं एक सांगणं आहे, तू सुंदरला हो म्हण. देवी आईच्या पण मनात तेच आहे. अरे देवा, काय झालं मॅडम? अगं या लग्नाला जायच्या गडबडीत मी विसरूनच गेले बघ. काही अर्जंट काम होतं का? वय ग, सीए ने बोलवलं होतं. वार्षिक ऑडिटचं काम आहे. आज काय बी करून जायलाच हवं. पर अशा परिस्थितीत काय? मॅडम 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 तुम्ही इकडे इकडे या, मागे. सावकाश. ऐका, इकडे टेका उशिरा. सावकाश. मॅडम ठीक आहात ना? मॅडम आता तुम्हाला फक्त आरामाची गरज आहे आणि बाकी सगळी कामं मी बघते ना. आणि तसंही या अशा परिस्थितीत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. मी जाते सीए कडे. मी फक्त घरी सांगून येऊ? आईला जरा बरं वाटत नाही बघ. काय झालं आता? परत त्रास व्हायला लागला? हा म्हणजे थोडा अशक्तपणा जाणवतो आहे. तर ती म्हणली की मी या गोळ्या घेते आणि घरीच आराम करते. शरू, तुझ्या हातात काठी? म्हणजे तू अश्विनला काहीतरी केलंस ना? तुम्ही दोघी बहिणी मिळून ना सदान कदा घरात राडच घालतायसा. हो, हिनच काहीतरी केलं बघा. अरे अरे समधी बघत काय बसलाय? पाणी आणा की कोणतरी. अरे पाणी आणणार रे कुणी? अश्विन, कधी आलंय पोर? आणि काय झालं याला असं? या तुमच्या लाडक्या शर्वरीनं चांगलं स्वागत केलं याचं. मग काय तर, एकतर पोर एवढ्या लांब आलाय आणि हिनं. ए, तू काय अक्कल गाण ठेवलीये का ग? मुद्दाम केलं ना हे समजा? खरं सांग. का ऐकून घ्यायचं तुझं आम्ही? तू नाही केलंस ना? मग बेसूत कसा पडला सांग ना. बघ, माझ्या पोराला जर काय झालं ना तर गाठ माझ्याशी आहे, द्यायला ठेव. डोळा उघड रे. ए बाळा, अश्विन, अरे डोळा उघड.
इथे ए बाळा बाळा शांत राह तू. हा काय बोलू नकस. ए उचल याला तिथे ठेवून आपण. उचल सावकाश सावकाश एकदम. सावकाश. बॅग काढ बॅग काढ. ठीक. ये बाळा. अश्विन हे घे पाणी पी बरं वाटेल तुला. थँक्यू. अरे पोरा, असा अचानक काही न सांगता सवरता कसा आलास? काकू यू नो आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह यू सरप्राईज. आय मीन मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं, पण मी इथे आल्यानंतर मला सरप्राईज मिळालं. पर बरं आहेस नव? प्रवासात त्रास झाला असेल, दमला असशील. आम्हाला कळवलं असतं तर आम्ही आलो असतो की मुंबईला घ्यायला. नो 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 नो, मला काही त्रास नाही झाला. माझा प्रवास एकदम मस्त झाला. सो डोंट वरी. अश्विन, तो देश कसा आहे रे? तिथं लय काय काय भारी असतंय ना. काय काय बघितलंस इथं? अरे फोटो तरी दाखव. अगं थांबा जरा, जरा श्वास घेऊ दे की त्याला. झाल्या लगेच दोघी सुरू. शरू, काय झालं शरू? का रडतेस? आता समद करून झाल्यावर हुंदका फुटलाय. कामिनी, काय झालंय? काय केलं शरूनी? तुझ्या बहिणीने ना अश्विनच्या डोक्यात काठी घातलीये. काय? विचार तिलाच. इतक्या जोरात मारलं होतं की अश्विन बेशुद्ध पडला होता. तू मुद्दाम नाही मारलंस. मी तुला सांगून गेले होते, दारा खिडक्या बंद करून घे. तू केल्यास. मग लाईट गेले. तू बघितलंस एक व्यक्ती घरात शिरताना. तुला वाटलं तो हल्लेखोर आहे. म्हणजे तुला मी जे घरात हल्लेखोर घुसतील सावध राहा असं म्हणाले ते तू यांना हल्लेखोर समजलंस. एक्सक्यूज मी, माझ्या स्वतःच्या घरावर मी का हल्ला करू? काय लॉजिक आहे? अहो असं काय करताय? तिला कसं कळणार आहे तुमचं स्वतःचं घर आहे? एनिवे, तुम्ही कोण? या आहेत अतिशहाण्या. गावभर घालती वांद, ती नाकाने सोलती कांद. नसता आगाऊपणा करायला तुला कुणी सांगितलं होतं ग? मामी एक मिनिट. उफ. Come on.
कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे, आपण प्रतीक्षा किंवा कुठं उलटलं देव जाणे. फोन उचलायचा नाही, काम बी करत नाही, जसं काही चिंचुकच देणार होते यांना. कसला भारी चानस होता, परत कोणच नव्हतं. तोवरच डाव साधता आला असता. त्यावर कुठनही अश्विन टपकला. आता ह्याच्या माग माग घरातली बी खुळी झाल्यात. आता पुन्हा कवा अशी संधी मिळेल देवा, देवा देवा देवा. उर्वशे, का ग उगाच देवाला वेटीचे धरायला लागलीस? हा नाही म्हणजे साकडं घालायला कसं बसत्यात तशी बसलीस म्हणून विचारतोय तुला. होय, देवाला साकडं घातलं तरी देवानी ऐकायला पाहिजे ना. व उर्वशे, नक्की काय विचार चाललाय तुझ्या मनात? कुठं काय काय बी नाही. तुला काय आज ओळखतोय का मी? हा खरं काय ते सांग मला. सकाळपासून बघायला लागलोय मी, काहीतरी नक्की जाळा येण्याचं चाललंय तुझ्या डोक्यात. काही जाळं बिळ नाही. हा तुम्ही काय कानफाटे नाव पाडले होय माझं? डास किती झालेत घरात, कोळ्यांची जाळी झालीत, जुराणून पाली डायरेक्ट अंगावरच येतात बघा. म्हणून म्हणलं घरात कोणी बी नाही तर पेस्ट कंट्रोल वाल्याला कॉल लावत होते. अहो तेवढाच डाव साधता आला असता. येतो येतो म्हणाला आणि कुठे उलटला काय माहिती, त्याचाच विचार करत होती. उर्वशे, जे काय सांगालीस ते सगळं खरं आहे ना? नाही, या बी टेपाच लावती. घरात मिळणार मान आणि बाहेरचे भरत्यात कान. विश्वास कोण ठेवणार? बरं बाबा, असू दे असू दे, मी आलो जरा जाऊ. उर्वशे, पण जाता जाता आठवलं म्हणून तुला सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐक. तितकंच महत्वाचं आहे. यो अश्विन आपल्या घरात आलाय म्हणल्यावर आता सगळी गणितं बदलली आहेत. त्यामुळं एक पण चुकीचं पाऊल टाकायचं नाही आपण. आधी जेलातली हवा खावा आल्याच नव, आता तरी जरा पाय सुधीनं वाघ. कळलं का? त्या नेत्या पोरासमोर इज्जत घालवची नाही तर. मला पाय सुधीन रा. मी कुठे चालले धडपडायला? उगा यांना वाटते मी काहीतरी डाव टाकायला लागली. तर मला टाकायचाच असेल डाव तर मी कुणाला बी भीत नाही. मग तो अश्विन येऊ दे, नाही तर तशा बाचा बा येऊ दे, आपला रट्टा फिक्स असतोय. हॅलो अक्षरा. हा हॅलो मॅडम, बोला. अगं तू सीए कडे जाऊन आलीस, पण त्यानंतर आपलं काही बोलणंच झालं नाही. सकाळी लवकर ये जरा इकडे. हो येते. शरू, तू ऐकत नाहीस ना? लगेच माझ्या बरोबर यायचं असतं तुला. हो तू बोल बोल मॅडम ना. सॉरी, पण तू काय मुद्दाम केलंस का हे? आणि त्या नाही ही गोष्ट मनात ठेवणार ग. नकळत झालंय की नाही तुझ्या? तरी तुला मनाला हलकं वाटणार असेल ना तर बोल सॉरी. छोटे मालक, तुम्ही माझ्या संग बोलूच नका. जावा, तुमची कामं बघा, जावा. छोटे मालक ऐकून तरी घ्या. हे तू एक शब्दही तोंडातनं काढायचा नाहीस. मला तुझा लय राग आला आहे. तू आईला एकटी सोडून गेलीसच कशी? अहो झालं ना, आता बोलले की सॉरी. अजिबात नाही. मला तुझं काय बी ऐकून घ्यायचं नाही. तू चुकली आहेस म्हणजे चुकली आहेस, आणि काय बी करून त्याची भरपाई होणार नाही. सुंदर, उगा का तिच्यावर इतका चिडतोयस? तिनं असं काय केलंय म्हणून इतका टोकरायला लागलायस? अगं आई, तिनं गेली.
ती शर्वरीला माझ्याजवळ बसवून गेली. मग काय झालं? परती गेलीच का? मी तिला सांगितलं म्हणून. अरे सीए कडे महत्वाचं काम होतं, ऑडिटचं काम होतं. मी जायला पण निघाले होते, पर तितक्यात मला चक्कर यायला लागली. अशा परिस्थितीत मी जाणं शक्य होतं का? म्हणून मी तिला पाठवलं. आणि शर्वरी होती माझ्याजवळ. मग का चिडतोयस तू तिच्यावर? हा मग आधी सांगायला काय होतं? मी कशाला चिडलो असतो? तुम्ही मला बोलू द्याल तर ना. तुम्ही ऐकूनच नव्हता घेत काही. समोरच्या माणसाला बोलायला चान्सच नाही देत, कसं बोलणार मी? हा होय होय, समज तुमचंच बरोबर. जाऊ दे, जातोच माहित ना. छोटे मालक अक्षरा, जाऊ दे तिला, तू बोल. हा मॅडम. उगाचच बोललो मी आईला. अश्विनचा समदारा हिच्यावर काढला. पण माझ्या मनातलं हे दुखणं कसं कोणाला सांगणार म्या? मग उगा चिडचिड होती माझी. हे एकदम बेस झालं बघ. तू आहेस म्हणून सगळी कामं चोख होत्यात बघ. खरंच मला लई कौतुक आहे तुझं. मॅडम अहो त्यात काय, हे कामच आहे माझं. लय भारी दिसते, लय भारी दिसते, लय भारी दिसते. पटण्याला पटण्याला. लय भारी दिसते हा ना? काढते कपडे. अरे काढ. अरे आता तर मला चांगलं दिसतंय. काय दिसत ते हे घाल. नाही लय भारी, लय भारी. थांब थांब थांब. गागल दिसत, गागल. जर ही घाल, हे घालून बघ, हे घालून बघ. घालू होय. कसलं भारी दिसतोय. लय भारी, लय भारी दिसतोय. काढ ती. काढ काढ. ए काय झालं? नाही नाही, अरे पोट दिसतंय त्याच्यात, असंच म्हणतो मी. दे तू हे दुसरं घालू. कसलं भारी दिसते, कसलं भारी दिसते, सुंदर. इथं खाली बस. हा अरे खाली बस इथं. अरे बारक्या, काय करायलायस तू आता? ती गागल काढ. अरे मग आताच म्हणलास ना चांगला दिसतोय. मग आता का नाही, मस्त जेल लावतो तुला. हा ये. ए लांबो मागो. हे असलं का लावायचं ना केसांना, कळलं काय? आईने सांगितलंय तेल लावायचं असतं केसांना. चालेल चालेल, मग मी लावतो. तू ती गागल घाल. पेंट काढती. अरे भावा ही घालून बघायची आहे. पेंट काढते. पेंट काढते. लय भारी दिसतील, लय भारी दिसतील. आय अश्विन, इकडे ये जरा. हा आलो. हा ऐक ना, जरा वरचे डबे काढून देशील का? साफसफाई करायची थोडी. हा काढतो की. स्टूल कुठे? तो काय तिकडे आहे. हा घे. हा मी आलंच. हो हो.
ही बाबा ही घड्याळ घाल. ए बारक्या, आता घड्याळाचं राहू दे, इंग्लिशचं बघ, त्याच्यामुळं समज गणणार आहे. टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. बघच आपण कसली सोय करून ठेवली. काय ग, तुला सांगता नाही आलं माझं बॅलन्स जातोय ते? बरं मी पडतोय दिसताना, पण तुला एका शब्दाने बोलता नाही आलं. आणि तू काय इथे माझी मजा बघायला आलीस का? ओके ओके, आम्ही येतो. मला एक 5 मिनिटं दे, मी पटकन तयार होऊन येते. दॅट्स द स्पिरिट. कम ऑन, हरी अप. वाट बघतोय मी. ऐका ऐका ऐका, अरे अरे ऐका की समदे, ऐका ऐका काका, अरे ऐक की, नंतर गुलगुलू करा, आधी आता. हा चला मंडळी, आता बारक्या खेळ आणि त्याचा नियम सांगेल. कम ऑन गाइस, इट्स अ फन डे. आज सगळ्यांनी मिळून मस्तपैकी एन्जॉय करायचं आपण, काय? हा बारक्या, चल सांग लवकर गेम काय ते. हा वय वय वय. तर ऐका, आता इथं म्युझिक लागल. म्युझिक लागल्यावर ही उशी सगळ्यांनी एकमेकाकडे द्यायची. म्युझिक थांबल्या थांबल्या ही उशी ज्याच्या जवळ असेल त्यानं बाकी समधी जे काय सांगतील ते इथं मध्ये येऊन करून दाखवायचं. एक्सक्यूज मी, व्हॉट डू मीन? आय मीन म्हणायचं काय तुला? अरे म्हणजे गाणं म्हणायला सांगायचं, नाहीतर डान्स करायला सांगायचा, किंवा एखादा विनोद सांगायला सांगायचा. हा, तुम्हाला त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे हे त्याला शिक्षा म्हणून सांगायचं र. हा, पर त्या व्यक्तीनं ते करायचंच बरं का, कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. हा, वाव, दॅट्स ग्रेट. अय बाबा नो, आपल्याला नाही जमायचं हे समज. आणि रात्रभर खेळ खेळल्यावर सकाळची कामं कोणी करायची रे? हा, कम ऑन आता डार्लिंग. हा, राहू दे सकाळची कामं, आज मस्तपैकी एन्जॉय करायचं, काय? अरे आत्या बस की, कामं काय रोजचीच आहेत. आजच्या दिवस चालते, जमेल तितका वेळ बसा तू. हा, बर बर, आता म्युझिक लावूया. हा धर. आउट 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 आउट. ए बाबा नो, वरडू नका. ओरडतं काय? या दुर्गीमुळे आउट झालो मी. हो, तिनं लगीच्या लगी माझ्याकडे उशी नाही दिली. ओ उगा माझं नाव मध्ये घेऊ नका.
त्या मुजिक खांबाच्या टायमाला दिलं तिने. हो अरे काका असं काय बी नसतंय, तू आउट झालायस. हो काका तुम्हाला शिक्षा होणार म्हणजे होणार, शिक्षा होणार. ए बारक्या जरा संगे तू काय उगाय. काका ते थंड आपण नंतर घेऊ. ए, चला चला काकाला काय शिक्षा द्यायची ना याचा विचार करूया. चला चला. गाईस 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 डॅडला मी सांगणार काय करायचंय ते. माय नेम इज सुंदर, मीनिंग ब्युटिफुल. आणि लकी मॅन. आय लव्ह आई व्हेरी मच. माय लाईक इज लर्निंग इंग्लिश. आणि 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 हा माय माइंड सुंदर. आणि माय एक मिनिट शांत व्हा सगळे. तोडकं मोडकं का होईना त्यांनी बोलायचा प्रयत्न केला ना, त्याचं कौतुक करा ना. आणि छोटे मालक, तुम्ही जसे आहात तसे चांगले आहात. आणि तुम्हाला माहितीये सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं निर्मळ मन हीच तुमची संपत्ती आहे. आणि लोकांना इम्प्रेस करण्याच्या नादात तुम्ही तुमचा खरेपणा गमवू नका. जे काही करायचंय ना ते मनापासून करा. तुमच्या मनाचं निर्मळ दर्शन होईल असं करा. मग भाषा कुठलीही असो. वय वय आता मी परत बोलतो. मला म्हणायचं होतं, माझं नाव सुंदर आहे. सुंदरचा अर्थ सुंदर असला तरी त्याचे लय अर्थ आहेत. अक्षरा मॅडमने शिकवलंय.
सुंदर म्हणजे उदार, सक्रिय, आणि काय ते, हा, भाग्यवान, आनंदी. आणि मी काय मग आनंदीच राहतो आणि मी भाग्यवान पण आहे. कारण मला अशी आई मिळाली जी मला जीवापाड जपती आणि माझं बी तिच्यावर लई प्रेम आहे. आता माझं इंग्लिश तोडकं मोडकं आहे, पण अक्षरा म्हटली तस मी नेहमी निर्मळानं खरं राहायचा प्रयत्न करत असतोय. ग्रेट ब्रो. ग्रेट ब्रो ग्रेट. लय भारी बोललास बघ. लय भारी. असं हाणीन की नाही, जा म्युझिक लाव तिकडं. शर्वरी. ए शर्वरी, शरू शरू चल, तुला डान्स करायचं. चल सगळ्यांना करावं लागतं. ये ये. जमेल तुला. कर 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 कर. हे